ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, प्रत्येक माणूस हं? प्रत्येक माणूस हा आपल्या मुलांसाठी खूप प्रयत्न करतो. कसे प्रयत्न करतो? त्याच्या शिक्षणाचे, त्याचे लाड वगैरे, त्याच्यासाठी काही गोष्टी करून ठेवायच्या. बंगले, इस्टेट, हे सर्व गोष्टी करून ठेवायच्या. त्यासाठी तो रात्रंना दिवस असा झटतो, कामात राहतो, स्वतःकडे लक्ष देत नाही. जे आई वडील असतात ते सगळेच जण मुलांसाठी, म्हणजे त्यात मुलगी बी आली, म्हणजे मुलांचं म्हणजे मुलगा नाही तर मुलगी असेल अथवा मुलगा असेल, त्यांच्यासाठी तो रात्रन दिवस एक करून तो सतत कामात असतो, त्यांना करून ठेवण्यासाठी. आलं लक्षात तुमच्या? त्यांना काही गोष्टी करून ठेवण्यासाठी. आणि शेवटी तुम्ही एवढं स्वतःच्या पोटाला मारून स्वतःच्या इच्छा, छंद, आवडी निवडी बाजूला सारून मुलांच्यासाठी काही गोष्टी करत असतात. शेवटी मी बऱ्याच जणांचं पाहिलंय. आमच्याकडे तर काय शेतीवाले लोक आहेत सर्व. मी खेड्यात राहतो. खूप कष्ट करतात ते आणि शिकवतात बी, चांगलं बनवतात त्यांना पुढे. पण माझ्या काही लक्षात आलं की एवढे केल्यानंतरही बरेचशा मुलं घरी पुन्हा आई वडिलाकडे लक्ष देत नाहीत. पुन्हा आई वडील रडत बसतात. बघा ना, आम्ही एवढं केलं तरी आता तो मुलगा विचारित नाही, सून विचारित नाही, वगैरे वगैरे वगैरे. हे चालूच राहतं. ही आपली परंपरा आहे आलेली. तुम्हीही पाहिलं असेल असं. मग तुमच्या का लक्षात येत नाही की एवढं पळापळ करायची गरजच काय तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही त्यांना जन्म दिलाय, तुमचं कर्तव्य करणं जेवढं जमन तेवढं. पण असं काही करू नका की स्वतःचं पोट मारून स्वतःचे छंद, स्वतःच्या काही गोष्टी ही टाळून फक्त मुलांची भरती करू नका, असं मला सांगायचं. समजून घ्या, ज्या वेळेस ईश्वर जन्म देतो ना, त्यानं सर्व व्यवस्था केलेली असते त्याची. सर्व व्यवस्था. जन्म दिला की त्या व्यक्तीचं ह्याला आयुष्यात काय करायचं, कसं द्यायचं, त्याला काय पद्धतीने ठेवायचं, सर्व गोष्टी त्याला नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला असतो. तुम्ही उगत झटतात. काही झटायची एवढी गरज नसते. सहजरित्या होणाऱ्या गोष्टीच करायच्या असतात. एवढी पळापळ करायची गरज नाही. ऑफिसर लोक काय करतात, त्यांना टीका करायची नाही, अगर त्यांना राग येऊ देऊ नका. भ्रष्टाचार करून 4 पैसे अजून पगाराच्या व्यतिरिक्त कसे मिळतील हे पाहून फक्त मुलांसाठी करतात. आणि ते पैसा लोकांच्या कष्टाचा, लोकांच्या घामाचा पैसा असतो, तो तुम्ही घरात त्या मुलांसाठी वापरतात. आणि त्या पैशामुळं मुलं तुमची बिघडतात. कारण तो पैसा घामाचा असतो, कष्टाचा असतो, आणि तुम्ही न काही काम करता तुम्ही तो मिळवलेला असतो. त्यामुळे तुमची मुलं, तुम्ही त्यांना कितीही सुविधा दिली, काही केलं तरी ते फेल, व्यसनाधीन वगैरे काय तुम्हाला समजून घ्यायचे तेवढ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही इकडे कमवलेला पैसा हा व्यर्थ जात असतो. आणि तुम्ही हे का करतात की तुमच्या मुलाला सुख समाधान लाभावं, त्याचं पुढची तयारी सगळी व्यवस्थित व्हावी, यासाठी करता एवढं भ्रष्टाचार लबाडी करून.
तरी मुलं समाधानी नसतात, नाहीत राहत. तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या मुलांनी चांगली प्रगती करावी, आयुष्यात चांगलं काही मिळवावं, चांगलं काही करावं, तर तुम्ही भ्रष्टाचार करून, लवाडी करून पैसा मिळवून त्यांना देऊ नका. कारण त्या पैशानं तुमच्या मुलाची प्रगती खुंटते. प्रगती होणार नाही, पोरगं व्यसनाधीस होईल. अगर कुणी असं, मुलगी सुद्धा काही गोष्टी करू शकते, तुमचं नाक घालू शकते, हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही अशा काही गोष्टी करू नका. तुम्ही प्रामाणिकपणे पैसा मिळवला आहे ना, तो कमी असेल परंतु तुमचा सार्थकी लागेल. कष्टाविना पैसा मिळाला तो तसाच जातो, आला तसा जातो. त्याच्यामुळं तुम्ही भ्रष्टाचार, अगर लबाडी वगैरे करून पैसे कमवताय ना, ते पैसे तुम्ही फॅमिलीसाठी वापरताय, तर ती फॅमिली बिघडलेली असेल, लक्षात ठेवा. त्यात तुमचे बायका असतील, मुलं असतील, काही असतील. तुम्ही एवढं करूनही तुम्हाला सुख समाधान लाभणार नाही, लाभतच नाही. आणि तुम्हाला वाटतं का मी एवढं कष्ट करून, एवढे कुटाणे करून मी यांना पैसा पुरवला, मग त्यांनी आपलं काही करू शकत नाहीत ते. आणि सर्व पाप ही तुम्हाला कुणावर बसेल? तुमच्यावर बसेल. ते पाप, त्यांना पाप लागत नाही, त्या व्यक्तींना, खाणारे, त्यांचा काय संबंध आहे? तुम्ही त्यांचे फॅमिली प्रमुख आहेत ना, तुम्ही पैसा कमवलाय ना, मग तू कसा कमवला, काय कमवते, तुम्हीच तुमच्या कर्माचे धनी. त्यांना काही देणं घेणं नाही. जसा वाल्या कोळी काय दरोडे टाकायचा, म्हणजे दरोडेखोर होता तो, वाटसरूंना लुटायचा. आणि तो काही धन संचय काय असेल ते घेऊन त्याची फॅमिली पोसायचा. असं त्याचं दिनचर्या कार्य चाललं होतं. तेवढ्यामध्ये एके दिवशी नारद मुनी त्या रस्त्याने चालले. त्या रस्त्याने चालले, मग अडवलं त्या दरोडेखोरानं, वाल्या कोळ्यानं. ए चाल, काय ते दे तुझ्याकडलं. त्यांनी काय, नारायण नारायण. अरे माझ्यापाशी काय आहे? हा विनाय फक्त, माझ्याकडे काय नाही, काही नाही. बघू दे, बघू दे. झोंबाझोंब करायला अंगाला दे दे म्हणून म्हणला. नारायण नारायण ह्यांचं चालू असतं. शांत चित्ताने नारद मुनी बघत राहिले. शेवटी त्याला म्हटले, हे बघ, तुला मी सर्व काही देतो, पण तू हे कशासाठी करतोस हे मला एक सांग. त्यानं काय सांगितलं, ही माझी फॅमिली, कुटुंब आहे, आई वडील बायका पोरं आहेत, त्यांच्यासाठी मी करतोय. नारद मुनी म्हणाले, अरे बाबा रे, तू एवढं करतोस, हे पाप फक्त तुझ्यासाठीच आहे. फक्त ते पापाची धनी होऊ शकत नाहीत. ते मला कसं काय, मी त्यांना खाऊ पिऊ घालतो, सर्व करतो, त्यांचे सगळे लाड पुरवतो, ते कसं काय होणार? अरे हे तू जो पाप करतोय ना, ते तू एकटाच भोगणार आहेस. त्यासाठी तू ह्या अशा गोष्टी करू नकोस. मग दोघांची बऱ्याच वेळेस चर्चा चालली, खूप काही. आणि म्हणले, एक काम कर, तू काय कर, तुझं घर आहे ना इथं जवळ, त्या घराकडे जा, तुझ्या घरच्या लोकांना विचार, मी जे पाप करतोय तुमच्यासाठी जो पैसा कमवतो आहे, तो पैसा तुम्हाला मी देतो,
धन देतं, खायला देतो, प्यायला देतो. हं? मी जे पाप करते ते पापाचे तुम्ही हिशेकरी होताल का? जा विचार. हा दरोडेखोर तन 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 करीत गेला. प्रथम वडिलाकडे गेला. वडिलाला म्हटला की मी तुम्हाला ही जी पालनपोषण करतो तुमचं, हं? सांभाळतो तुम्हाला, मी पापातून ही करतो असं ते एक मुनी म्हणतात म्हणे. मग मी जे पाप करतो त्यामध्ये तुम्ही हिशेकरी होताल का? त्यावेळेस त्याचे वडील म्हटले की बाबा रे, तू आमचा मुलगा आहेस, तू आम्हाला सांभाळणं तुझं कर्तव्य आहे. तू कशा पद्धतीनं आणायलास, काय करायलास, आम्हाला काही देणं घेणं नाही. त्याच्यामुळं आमचा पापाचा काही संबंध येत नाही, पाप फेडण्याचा वगैरे. परत हा दरोडेखोर त्याच्या आईकडे गेला. आईने पण तेच म्हटलं. बायकोकडे गेला. बायकोला म्हटलं की बाबा मी तुला एवढं सांभाळतो, भारी भारी साड्या घेतो, दागिने करतो वगैरे वगैरे. मी जे पापातून जो पैसा कमवतो आहे त्या पैशावर तुम्हाला पोचतो, मग तुम्ही माझ्या पापामध्ये सामील असाल का नाही हिशेकरी? बायको नाही म्हटली. तुम्ही माझे पती आहात, आणि पतीचं कर्तव्य आहे की बायकोला सांभाळणं, बायकोचे लाड पुरवणं. त्यामुळे पापाचा काही संबंध येत नाही. तुम्ही कशा पद्धतीनं ते धन गोळा करताय, काय करता, आम्हाला देणं घेणं नाही. जे पाप करताय ते तुमच्यासाठीच आहे, ते आम्हाला नाही, आमचा काहीही संबंध नाही. मुलांना तेच प्रश्न केला, मुलांनी तेच सांगितलं. मग हा दरोडेखोर पश्चातापात पडला, शांत झाला. ज्या स्पीडनं तो घराकडे गेला होता, मी एवढं पोचतो यांना, माझी बाजू घेतील हे, म्हणून त्याला वाटत होतं का नाही. पण जाताना स्पीडनं गेला, पण येताना दम्माने आला, हळूहळू विचार विचार चक्रामध्ये आला. विचार करत 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 आला. नारद मुनी समोर उभा राहिला, खाली मुंडी केली. असं, मुनीजी, तुम्ही म्हणताय ते खरंय. मी जेवढं पाप ह्या गोष्टी केल्या, अशा काही लोकांना लुटलं, त्यातून काही त्यांना धन दिलं घरी, पण ते माझ्या पापामध्ये सामील व्हायला तयार नाहीत. त्यावर मुनी म्हटले की बाबा मी तेच बोलत होतो की जे तू पाप करतो ना, त्यात कुणीही सामील होत नसतं. स्वतः केलेलं कर्म स्वतःलाच भोगावं लागतं त्याचं. त्याच्यामुळं आपण कर्म कसे करायला लागलोत हे ठरवायला पाहिजे. मग यावर काय उपाय म्हटला दरोडेखोर. मग नारद मुनीने सांगितलं, या सर्व पापातून मुक्त होण्यासाठी तुला नामस्मरण करावं लागेल. ठीक आहे म्हणला मुनी, करतो ना. म्हणून त्यांनी नारद मुनीच्या सल्ल्यानुसार नामस्मरण करायला चालू केलं. राम 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 राम. हा दरोडेखोर एवढा तल्लीन झाला त्यामध्ये की त्यानं सर्व ताण भूक सर्व विसरून गेला आणि राम नामाच्या जपामध्ये तो समाधी अवस्था झाला. खूप वर्ष गेली त्याला. नारद मुनी पुढे गेले, ते परत पुन्हा काही वर्षानंतर त्या रस्त्याने येत होते. तिथून राम नामाचा जप निघत होता आणि त्या दरोडेखोरावर वारूळ, पूर्ण मातीनं वारूळ तयार झालं होतं. तो पूर्णतः झाकून गेला होता.
पूर्ण चौबजून चौळ गवत किंवा चट उगवलेलं होतं. तो दिसत नव्हता, पण राम नाम हे आतून येत होतं. राम 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 राम. मग मुनी त्या जपाच्या नामस्मरणाचा आवाज होता तो त्या दिशेने तिथे जवळ गेले. तिने ऐकलं की मी इथेच त्या दरोडेखोराला राम नाम जप दिला होता. म्हणून त्यांनी तिथे लक्षात आलं की इथेच येतो. त्यांनी बाजूला केली माती, ती सर्व दूर केलं, सर्व त्याच्यावरलं काढलं. त्यावेळेस ध्यानस्थ हा दरोडेखोर राम 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 बाजूला केलं. समाधी अवस्थेतून त्याला जाग केलं आणि म्हटले, बाबा रे, तुझी तपश्चर्या झाली आता. त्यांनी नमस्कार केला. बोला गुरुवरे, मी आता काय करू? तू ज्या राम नावाचा जप लिहिला आहेस त्यावर तू असे काव्य कर. ते रामचरित्र लिहि, असं त्यांनी सल्ला दिला. त्यांच्या अनुसार वाल्मिक ऋषी झाले. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बाकीचं. तर मला सांगायचं की ही गोष्ट सांगण्यामागं उद्देश काय, की तुम्ही जेवढं पाप करताय, काय करून तुम्ही घरच्या लोकांना, मुलांना हे असं पोचताय ना. मी पोचू नका असं नाही म्हणत, पण तुम्ही भ्रष्टाचार करून अशा काही गोष्टी करू नका. तुमचं प्रामाणिकपणे काय जे असेल त्या ह्याच्यातून मिळून त्यांना हे करा. कारण तुम्ही केलं तर ते पण चांगलं बनतील आणि तुमच्या जीवनाचंही सार्थक होईल. कुणी विचारत नाही हो, कुणी विचारत नाही. तुम्ही ज्याच्यासाठी एवढं झटताय ना ते नाहीत करत. कुठे 100तून 10 असतील. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला मारून, स्वतःचं पोट मारून, स्वतःच्या इच्छा नाहीशा बाजूला सारून त्यांच्यासाठी करताय. तसं नाही करायचं. तुम्ही स्वतःच्या इच्छा पूर्ण करा, करत करत करा. तुम्ही त्यांना आता सर्व गोष्टी केल्यानंतर त्यांनी आयुष्यात करायचं काय? त्यांना सगळं आयतं भेटलं ना. आणि आयत्या गोष्टीची किंमत नसते, अजिबात नसते. ज्यांना बिना कष्टाविना भेटलं ना त्याची किंमत नाही राहत. आणि तुम्ही जो काय पैसा मिळवला ना तो पण तशाच पद्धतीचा आहे. त्याच्यामुळे त्याची किंमत राहणार नाही, ती टिकवणार बी नाही ती व्यवस्थित. एशनादीस होतील, फालतू गोष्टी करतील आणि त्याच्यात ते घालवतील बी. कशाला उभं येणार देता तुम्ही? का परेशानी होत आहे? नका, काही गरज नाही हो एवढं आरी पडण्याची, काही गरज. मी म्हणत नाही तुमच्या लेकराला करू नका, असं नाही म्हणत. करा 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 करा, पण हिशोबानं करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुम्ही उपाशी राहू नका, उपाशी पोटी अगर एवढं काही पळू नका. तुम्ही आलात ना जगावर, चांगल्या प्रकारे जगा आणि जगत जगत तुमचं पुढचं हे करा. अहो, त्या तुमच्या मुलांना लेकरं बाळ झाली तरी तुमची आशा सुटत नाही, सुटतच नाही. नाही नाही माझ्या पोरासाठी करायचं नाही. अरे त्याला काही रिकामं सोडायचं का? त्यानं काय करायचं आयुष्यामध्ये? त्याला बी कळू द्या ना जग कसं असतं, पैसा कसा मिळवावा लागतो तो. ते पण त्याला कळायला पाहिजे. आपण निसर्ग नियम विसरतो. ते पक्षी असतात ना छोटे छोटे चिमण्या वगैरे, माझ्याकडे इथं आहेत. आता झाडं सोडलीत मंदिरामुळं, पण जरा कमी आता. पण आता काय येतील तरी आता. ते लहान पिल्लेत ना तोपर्यंत त्यांना ते चोचीमध्ये चोच देऊन खाऊ देतात. परंतु थोडे थोडे उडायला लागले ना सोडून देतात. ते विचार करत नाहीत. त्याचं ते खातात, पितात, उडतात, बागडतात. तुम्हालाच काय हवा आली? त्याचं लग्न झालं, त्याला मुलं बाळ झाली तरी त्याच्यासाठी पळायची. हावरापणा सोडा जरा तुम्ही. हावरापणाही सोडा.
काय गरज पडली? हा, एकदा मुलं चांगले मार्गी लागले, सोडून द्या ना विषय. करू द्या त्यांना त्यांच्या पद्धतीने. कारण शी असं का बोलतो? माझ्याकडे आता ती नातरुंड झाली तर ती येतात माणसं म्हणतात, अहो ते माझ्या पोराचं असं होईल, हो माझ्या पोराचं. अरे का बाबा म्हाताऱ्या, तू ताण देतोस मला, येईन तू बी घेतोस. करू दे ना, काय करायचं करू दे, पिऊ दे, काय करायचं करू दे. तुला का काळजी? बघ ना, त्याचं जर कर्म आहे तो करून घेईल. एवढं काय टेन्शन घ्यायचं त्याचं? तू खाणं सुखानं रोटी. पण नाहीत खात. मला एवढंच सांगायचं की तुम्ही एवढं काही पळापळी करू नका. हं? ज्याच्या त्याच्या कर्मानं ते करत असतात, राहत असतात. तुम्ही तेवढं काही गोष्टी करायची आवश्यकता नाही, पळायची आवश्यकता नाही. ईश्वरानं जन्म दिला त्यांना, तर त्यानं ठरवलं असं जसं राहायचं तसं राहू दे. तुम्ही मध्ये ढवळाढवळ करू नका. तुम्ही पालक म्हणून तेवढंच मोजकंच कर्तव्य करा. जास्त आरी पडू नका. स्वतःकडे बघा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. हं? आता बोलायला खूप व्हायला लागलं आहे वेळ. मला वाटतं की आता आपलं इथंच थांबावं म्हणजे बरं राहील. उद्याच्यालाही काही ठेवावं लागेल ना बोलायला. सगळं एकदाच टाकून दिल्यास काय तुम्ही ऐकणार आहेत का? तर मंडळी, आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.